सेमीफायनल क्रमांक 2 कडे आपण आलोय आणि महत्त्वाची मॅच संघर्ष 11 विपक्ष लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन आपण पाहिलं तर चॅलेंज बॉईज अशी मॅच सध्या खेळली जाते. संघर्ष 11 न टॉस जिंकलाय आणि कॅप्टन अकुलनं सांगितलंय की आपण टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि प्रथम आपण पाहिलं तर टीमनं गोलंदाजी घेतली. A1 जोडी मैदानामध्ये दाखल झाले. कार्तिक आणि विवेक मैदानामध्ये दाखल झाले. A1 जोडी सध्या मात्र मैदानामध्ये चॅलेंज बॉईज लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन कडून मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झाले. 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBSA कप 2026 सेमीफायनल क्रमांक 2 सध्या आम्ही खेळतोय आणि यानंतर असेल फायनलचा मुकाबला. 5 वाजून बरोबर 22 मिनिटं झालेत आणि 5 ओव्हरची मॅच आहे. निलेशला तू गोलंदाजीसाठी बघू शकतो. व क्रमांक 1 मध्ये भरपूर इम्प्रेस केलं याही गोलंदाजांना आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये जबाबदारी दिली जाते नितेशला. पण मग अशी उल्लेख केला भरपूर इम्प्रेस केलं याही गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी राहिले. या संपाचा ग्रीन सिग्नल. सेमीफायनल क्रमांक 2 ला होते सुरुवात. जवळ मॅचच्या दिशेनं जिथे स्ट्रायकिंग वरती कार्तिक आणि त्याच्या समोर आहे नितेश. स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं तर विवेक आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कार्तिकला तुम्ही पाहता पहिला चेंडू लॉफ्ट केला. खेळाडू पोहोचेल का तिथे. चेंडू अगदी आपण पाहिलं तर 1 सेकंड बाउन्सला अडवण्याचा प्रयत्न आणि अखेरीस आपण पाहिलं तर धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. थोड्याशा धावून घ्याव्या लागल्या. 3 धावा पहिल्या चेंडूमध्ये प्राप्त केल्या जात आहेत. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न P1 चालू आहे म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1 सध्या मात्र मार्गस्थ आहे आणि पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये सध्या आपण पाहिलं तर अगदी अटॅक करण्याचा प्रयत्न. नितेशला तुम्ही पाहताय त्याच्या समोर सध्या आपण पाहिलं तर अगदी कार्तिकच आहे ना. थोडंसं शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर थोडंसं इम्पॅक्ट बाहेर राहिलं मात्र अशा चेंडू चांगला हाताळला नितेशनं. बरोबर आपण पाहिलं तर बुंधा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावा जरूर येते. थोडासा शफल होऊन आपण पाहिलं तर ऑलरेडी मनामध्ये हा फटका त्याने ठरवला होता की चेंडू आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न या चेंडूमध्ये त्याचा राहिला. विवेकचे इरादे मागील चेंडूवरती दिसून आले. ज्या पद्धतीने त्यांना पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न त्याच्यासमोर पुन्हा एकदा नितेश आला. हो 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 यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी नाहीये आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नो प्लस 4 या चौकारानं आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल जी आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवरती. लागतील कारण की हात ऑलरेडी खोललेत. या चेंडूमध्ये आपण पाहिली तर थोडीशी ताकद कमी लावली. इरादे स्पष्ट झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर शक्तीचा उपयोग कमी केला. थोडीशी युक्ती लावण्याचा प्रयत्न यावेळी विवेकने केला होता. शफलून केल्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट केला जातोय. मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आहे. ओव्हरऑल क्रिकेट आता चांगलं खेळलं जात आहे. सिद्धेश होता तिकडे. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 ऑन अ स्कोर कार्ड. आतापर्यंत चेंडू आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झाला. पॉवर प्लेची ओव्हर आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल आणि आज के शाम किसके नाम अशी स्पर्धा आहे. ओ हो हो बॅटच्या बरोबर रडामध्ये होता. लेफ्ट करण्याचा प्रयत्न ड्राइव्ह केला. थोडीशी अवघड कॅच होती जी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिला होता या कॅच साठी. उलट्या दिशेने धावत असताना बऱ्याचदा अवघड मानलं जातं. तुमची नजर वरती असते. चेंडूपर्यंत अगदी नजर ठेवावी लागते. पुढे हात स्ट्रेच करावा लागतो. बोटांच्या पिसाऱ्यामध्ये चेंडू अडकवावी लागतो आणि अशावेळी बऱ्याचदा अवघड कॅच ही मानली जाते. पण तर क्रिकेट यालाच तर बोलतात. सोप्या कॅचेस सोडल्या जातात त्यालाही क्रिकेट बोलतात आणि अवघड कॅचेस बनवल्या जातात
त्याला एक क्रिकेट असं बोलतात. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. 1 to 12 ऑन स्कोर कार्ड. आणि आतापर्यंत चेंडूचा खेळ आपण पाहिला तर 4 झालेला आहे. सन्माननीय बबनजी जाधव साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब, सुस्वागतम सुस्वागतम. आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात, आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. मनापासून अधिक स्वागत करतो. मात्र अगदी आम्ही म्हणेल की हो यावेळी देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, थोडासा बाहेर ठेवला आणि बाहेर ठेवल्यानंतर बाहेरच्या चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर ठेवला, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल साठी हा चेंडू. कुठेतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न राहिला नितेशचा. गोलंदाजा आपण पाहिलं तर फलंदाजापासून थोडासा लांब राहण्याचा प्रयत्न केलाय, मात्र अपयश तिथे भेटले. 14 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये सजली आहे. शेवटचा चेंडू 1 to go. ओव्हर क्रमांक 1 प्रगती पथावरती. हो अप्रतिम फटका, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बाहेर काढला, उचलून फेकून दिला जातो चेंडू सीमा रेषे पार. अप्रतिम फटका, संघाची धावसंख्या गाडी राम पंपो 20 धाव कार्ड. पद्धतीने बॅटिंग राहिले विवेकची. शेवटचा चेंडू होता, थोडासा खाली बसला, गरकन फिरला आणि बसला नाही तर चोपला देखील शेवटच्या चेंडूवरती. अगदी बैठा फटका. आणि ज्या पद्धतीने त्याची फिटनेस आहे, ज्या पद्धतीने क्विक ऍक्शन आहे, शॉट सिलेक्शन ज्या पद्धतीने त्याने बाहेर काढला, रीड केलं गेलं गोलंदाजाला, त्याची लाईन पूर्णपणे रीड केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा फटका खेळला गेला. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस आपण पाहिले तर 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये कोण येईल, कारण की या ज्या धाबा आहेत त्या धावसंख्येला थोडासा ब्रेक लावावा लागेल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आपण पाहिले तर जयेश दाखल होतोय सेकंड स्पेल ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ज्या पद्धतीने कार्तिक आणि विवेक मी उल्लेख केला की A1 जोडी दोघेही मैदानामध्ये थांबले तर एक मोठा आकडा बघायला भेटू शकतो, कारण की विवेकनं वार करायला सुरुवात केली. विवेकचे इरादे स्पष्ट आहेत, मोठ्या फटक्यांसाठी जातोय, थोडासा दबाव ठेवण्याचा प्रयत्न. बॅटिंग प्रथम करते ही टीम. आपण पाहिली तर टॉस राहिला नाहीये, मात्र टॉस नशिबानं जिंकला जातो, मॅच मेहनतीनं जिंकावी लागते असंही म्हटलं जातं. लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन चॅलेंजर बॉयज सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करते आहे आणि संघर्ष 11 टॉस जिंकलं तर गोलंदाजीमध्ये. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस 20 ऑन स्कोर कार्ड. कुठली विकेट आतापर्यंत आली नाहीये. जयेश ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय. फुल टॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू आपण पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर राहिला, अपयश भेटलाय आणि अखेरीस 2 धावेसाठी चेंडू मात्र निघून जातोय. जबरदस्त लॉफ केला होता चेंडू. आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं एलिव्हेशन देखील भेटलं. थोड्या वेळासाठी असं वाटलं की खेळाडू आहे तिथे तैनात डीप मध्ये, चेंडूपर्यंत पोहोचतोय की काय. मात्र ज्या पद्धतीने फटका आपण पाहिलं तर खेळून काढलाय कार्तिकनं, या 2 धावेनं संघाची धावसंख्या अगदी थोडासा फसला गेला हा फटका. हवेमध्ये जरूर आहे, कॅचिंग पोझिशनला खेळाडू नाहीये.
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. विवेक एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करतो 4 चेंडू 14 वरती. कार्तिकची बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली थोडीशी शांत, मात्र तो मैदानामध्ये असणं भरपूर गरजेचं आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झाला. कॅचिंग पोझिशनला खेळाडू कोणताही अवेलेबल नव्हता. अशा वेळी आपण पाहिले तर एक सिंगल धावी ते कंप्लीट केल्यानंतर 23 धावसंख्या ही स्कोर कार्ड मध्ये तुला बघायला भेटते. सेमीफायनल क्रमांक 2 सध्या मात्र एक रंगतदार अवस्थेमध्ये पहिली इनिंग चालू आहे सध्या. ओहो हो, बॅकच्या अगदी बॉटमला एक सिंगल धाव, अगदी चिकी धाव मी म्हणेल की कंप्लीट केली जाते. सिंगल डबल देखील चालू ठेवलेत. कार्तिक आणि विवेक फक्त मोठ्या फटक्यांसाठी जात नाहीये, षटकार चौकारासाठी जात नाही. सिंगल डबल मुंबईच्या क्रिकेटची लाईफलाईन आहे. सिंगल डबल मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर मुंबईच्या क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे आणि ते एकेरी दुहेरी धावा देखील भरपूर महत्वाच्या मानल्या जातात. एका एका धावेने आपण पहिले तर धावफलक बनवण्याचा प्रयत्न आणि तो केला जातोय सध्या. सफल झालाय, फटका चांगला खेळून काढलाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी थांबला गेलाय. बऱ्याच अडचणी तुमच्या समोर आहेत. या अडचणींना तुम्हाला अगदी मी म्हणेल की 2 हात करायचंय. नाराज आहे थोडासा आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना अगदी कार्तिक, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हा फटका त्यानं खेळून काढला. थोड्या वेळासाठी असं वाटलं 6 धावा आहेत, मात्र नंतर धावा भेटल्या 2च. अडचणी तुमच्या समोर येतात, तुम्हाला थोड्याशा रडवतात, पण जास्त घडवतात. या मैदानामध्ये अडचणी प्रत्येकाच्या समोर आहेत. नैसर्गिक अडचणी मी म्हणेल, जी झाडं आहेत ती सध्या आपण पाहिले तर बऱ्याच वाटा अडवत आहेत. थोडासा सफल झालाय, अगदी जोरदार खेचून दिलाय. चेंडू निघून जाईल सीमा रे शेफार. अप्रतिम फटका निघून गेला. हाई पुढे येऊन खेळला जातो. त्याच पद्धतीनं कार्तिक सध्या बोलत असेल सीधी बॅट, सीधी बॅट, नो बकवास. आणखीन एक अप्रतिम फटका अक्षरशः गोलंदाजाच्या मागल्या धू संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवरती. यासाठी उल्लेख केला की एका बाजूला कार्तिक आहे, दुसऱ्या बाजूला विवेक आहे. एका बाजूला आड आहे, दुसऱ्या बाजूला विहीर आहे. चेंडू टाकायचा नक्की कुठे? आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है, आग दोनों तरफ बराबर की लगी है. व्हाट मॅच, अप्रतिम मॅच. दोनों भाई दोनों तबाई आणि ती सध्या चालू झाले मैदानामध्ये. 38 धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस. ऐकूया सुमधुर एक संगीत. वेलकम डीजे.
मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. या ब्रेकेला आपण पाहिलं तर अगदी सर बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अगदी एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एका बाजूला आपण पाहिलं तर कार्तिकची बॅटिंग 11 चेंडू 27 वरती तो खेळतोय. विवेकची गोल बॅटिंग तू पाहिलीस तर 7 चेंडू 19 वरती तो खेळतोय. टीमची टोटल 50 पार 51. कारण की प्रोजेक्ट स्कोर आतापर्यंत 96 चा दाखवलाय. तो रेकॉर्ड मोडला जाईल का? ओ हो सर बॅटनं सिद्धेशच्याही डोक्यावरून चेंडू होतोय गायब, होतोय गुल. चेंडू गेलाय सीमा पार. होता पॉवरफुल फटका. आणखीन एक निघून जातोय उत्तुंग षटकार. 57 धावसंख्या स्कोर करवती. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. म्हणून तर उल्लेख केला की तारे सितारे आहेत. शेर आहेत, सव्वा शेर आहेत. दोनों बाई दोनों तबाही है. आणि 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचे तारे खरे सितारे आहेत. काय बॅटिंग राहिले, काय परफॉर्मन्स राहिला. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचे दरवाजे लवकरच वाजवतील हे दोन्ही खेळाडू. कारण की सध्या आपण पाहिलं तर थोड्या दिवसामध्ये मोठी लीग येते, मोठी स्पर्धा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग. आणि त्या चॅम्पियन लीगचे दरवाजे हे दोन्ही खेळाडू वाजवतील. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 57 धावसंख्या, 57 बिग टोटल. 9 चेंडू 25 वरती आपण पाहिलं तर 9 चेंडू 25 वरती विवेक बॅटिंग करतोय. कार्तिक 11 चेंडू 27 वरती बॅटिंग करतोय. दोघांची पार्टनरशिप 50 धावसंख्येची जाऊन पोहोचली आहे आणि अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. सिद्धेश साटम अखेरीस गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ज्यानं या स्पर्धेची पहिली हॅट्रिक विकेट आपल्या नावावरती करून घेतली तो सिद्धेश सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. वेळ बदलली ती सगळा खेळ बदलतो. पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर महागडी राहिली. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 आल्या, तिसरी ओव्हर देखील महागडी राहिली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सिद्धेशला बाहेर काढले गोलंदाजीसाठी. अजूनही विकेट आली नाहीये. संघर्ष 11 एवढंच बोलत असेल, हेची दान देग देवा, एखादा विकेट यावा. आणि सध्या टीम हेच बोलत असेल. संघर्ष 11 टीम थोडासा संघर्ष करावा लागतोय मॅच मध्ये या टीमला. पहिला चेंडू सिद्धेशचा शफल झाला, फाईनला ठोकलाय आणि चेंडू निघून जातोय. आ खतरनाक. व्हॉट अ बॅटिंग. कार्तिकच्या बॅट मधून आणखीन एक येतोय फटका. टीमची टोटल आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते 60 पार, 63 धावसंख्या. आज फक्त गोलंदाजाच्या मागे हात धुवून लागले दोन्हीही सितारे, 7 बंगलोचे दोन्हीही हिरे. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, आणखीन एक फटका खेळला जातोय. याही फटक्यावरती किती धावा भेटतील? अंपायरनं मंजुरी दिली 6 धावेची. 2 चेंडू 2 षटकार आलेत. या स्पर्धेचा सर्वोत्तम गोलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये सध्या मात्र बॅटिंग केली जाते. ज्या गोलंदाजानं हॅट्रिक विकेट या स्पर्धेमध्ये मिळवली आणि त्याच्या विरोधामध्ये सध्या मात्र बॅटिंग चालू आहे कार्तिकची. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. पुन्हा स्विच हिट बाहेर काढला. घी सीधी उंगली से भी निकलता, घी टेढ़ी उंगली से भी निकालूंगा. आणि कार्तिक अशाच पद्धतीने खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग कार्तिकचा. सध्या धावसंख्या 14 चेंडू मध्ये 43 धावेची खेळी. कार्तिक सध्या बॅटिंग करतोय. व्हॉट अ बॅटिंग. 73 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 73. पहिल्या 3 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केलेत. या स्पर्धेमध्ये 100 धावेचा टार्गेट दिलं जाईल का? हा ही फटका. आता स्वीप खेळलाय. यावेळी मात्र अडचणी आहेत. यावेळी थोडासा थांबला चेंडू. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण केला जातोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी मात्र जाऊन पोहोचले 75 वरती. 75 ऑन स्कोर कार्ड. 45 वरती बॅटिंग करतोय सध्या मात्र कार्तिकला तुम्ही पाहताय. काय मॅच बनत गेली आहे. वेळ बदलली पूर्णपणे. म्हणून ते मी मगाशी उल्लेख केला की लवकरच आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचे दरवाजे दोन्ही खेळाडू मी म्हणेल की वाजवतील लवकरच. 5 चेंडूचा खेळ,
75 धावसंख्या. कार्तिकची बॅटिंग 45 वरती तो खेळतोय. विवेक सध्या आपण पाहिली तर 25 धावसंख्येवरती खेळतोय. दोघांची पार्टनरशिप एक रेकॉर्ड मोडला जातोय आणि दोघांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळ केला म्हणून तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सेव्हन बंगलोचे हे तारे हे सितारे ओळखले जातात. आणबान शान आहे. लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं हवेमध्ये कॅच साठी गेला नाहीयेत. मागे गेलेत विवेक, कॅच साठी गेले नाहीयेत आणि अखेरीस आपण पाहिले तर एक सिंगल धाव या मात्र कंप्लीट केली जाते. जी सिंग साहेब या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत असलेला संपूर्ण मित्र परिवार या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये खेळ सध्या अगदी आम्ही म्हणेल की कार्तिकचा दमदार चालू आहे. अगदी सेव्हन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ही संपूर्ण स्पर्धा जी आपण पाहिली तर SBSA कप 2026 आणि या स्पर्धेमध्ये आदरणीय सर्वांनी अवनीतजीत सिंग साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. काय खेळ राहिलाय कार्तिकचा. 50 धावसंख्येचे आपण पाहिलं तर अगदी 50 धावसंख्येसाठी आपण पाहिलं तर तो अगदी उंबऱ्यावरती उभा आहे. कार्तिक 46 वरती खेळतोय. ज्या पद्धतीने उपस्थिती तुम्ही पाहिली मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर उत्तर भारतीय प्रकोष्ठचे अध्यक्ष ऍडव्होकेट अवनीतजी तीर्थराज सिंह साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सर, आपलं मनापासून अधिक स्वागत. आपण पाहिलं तर अगदी त्यांचे अगदी सौभाग्यवती आपण पाहिले तर वॉर्ड क्रमांक 61च्या नगरसेविका देखील आहेत. ज्या आपण पाहिलं तर सौभाग्यवती दिव्या अवनीत सिंह त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करेल. मात्र ज्या पद्धतीने सध्या मात्र मॅच चालू आहे एक मोठा रेकॉर्ड या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. 77 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे आणि ओव्हर क्रमांक सध्या मात्र मार्गस्थ आपण पाहिलं तर 5. कार्तिकच्या बॅट मधून आपण पाहिलं तर पहिले हाफ सेंचुरी येईल का त्याची वैयक्तिक, कारण की या स्पर्धेची ती तिसरी हाफ सेंचुरी असेल. ओ विवेक, सध्या मात्र कार्तिकचा बोलबाला मात्र विवेकने देखील या मॅच मध्ये हात धुवून घ्यायला सुरुवात केली आहे. कार्तिकने रंग दाखवले, विवेकने देखील रंग दाखवलेत. या मॅच मध्ये विवेकच्या बॅट मधून निघून जातोय आणखीन एक उत्तुंग षटकार. व्हाट अ बॅटिंग विवेक. हे तारे आहेत, हे सितारे आहेत. नजर नजर में बसना कमाल होता है, नजर नजर में बिखरना कमाल होता है. बुलंदियों पे जाना कमाल नहीं होता, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. आणि हे ते दोन खेळाडू आहेत. एक दिल है, दूसरी धड़कन है. दोनों आन बान शान है, दोनों भी जान है सेवन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनची. आणि तीच बॅटिंग राहिली आहे आज. पैसा वसूल बॅटिंग दोघांच्या माध्यमातून 89 धावसंख्या या मॅच मध्ये आतापर्यंत ठोकल्यात. एका बाजूला विवेक बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला कार्तिक 11 चेंडू 37 धावसंख्येवरती. विवेक आपण पाहिली तर सध्या मात्र बॅटिंग करतोय. कार्तिक 18 चेंडू मध्ये 46 ठोकल्यात. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न सिद्धेश आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव या मात्र कंप्लीट केली जाते. अफलातून मॅच. 90 धावसंख्या या स्पर्धेचा एक सर्वात मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. मोठमोठे फटके आलेत गंमत मध्ये, हिम्मत दाखवली आहे. हा ही लॉफ केला जातोय. चेंडू आपण पाहिलं तर भूकंप तालुका विचारून घे या जगा. जो जो नडतो आम्हाला तो दिसतो असा ढगा. कार्तिक नवलेच्या बॅट मधून हाफ सेंचुरी. 52 धावसंख्या त्याच्या बॅट मधून. कार्तिक बॅट वर करायचे आणि टाळ्यांचा आवाज सध्या तुम्हाला ऐकायला येईल. ही बॅटिंग राहिले कार्तिकची. अप्रतिम बॅटिंग. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण खेळ बदलो अथवा ना बदलो, नशीब बदलो अथवा ना बदलो, पण वेळ मात्र नक्की बदलते. तीच वेळ कार्तिकची बदलली.
व्हॉट अ मॅच. दिवाना आहे प्रेक्षक, दिवाना. वेळ लावलं या प्रेक्षकांना आणि त्यामध्ये धावांसाठी धावा धाव. एक नाही, दोन नाही, 1 2 का 4, 4 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या स्पर्धेमध्ये 100 धावसंख्या पूर्ण झाली आहे. व्हॉट अ बॅटिंग. लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन चॅलेंजर बॉयज टीमने एक मोठा रेकॉर्ड केलाय. 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBSA कप 2026. काय खेळ राहिलाय. 101 धावेचं टार्गेट दिलं आणि मोहम्मद भाई जे मरो कॅफेचे प्रोप्रायटर सर्व आहे ते युट्यूब लाईव्ह प्रो लिंकच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांना खेळ आवडला कार्तिक आणि विवेकचा आणि या खेळासाठी त्यांनी 1,000 रुपये दोन्ही खेळाडूंसाठी लाईव्ह मॅच बघत असताना पाठवले. थँक्यू सो मच मोहम्मद भाई. अप्रतिम मॅच. 100 धावसंख्या. त्याने फक्त गोलंदाजांना नाही ठकवलंय, कॉमेंटेटरलाही घाम फोडलाय. अशी बॅटिंग त्याची राहिली आहे. काय खेळ राहिलाय. स्कोररला घाम फोडलाय, कॉमेंटेटरला घाम फोडला. अंपायर थकलेत कारण की बाबा रामदेव सकाळी झोपले असतील योगा करून. अंपायर आत्ता थकलेत. एवढा योगा अंपायर न केलाय आणि एवढी एक्सरसाइज कोण करतं लाईफ मध्ये. काय खेळ राहिला. चॅलेंजर टीम लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन. अप्रतिम मॅच. काय मॅच. आणि मी भरत सर आणि सचिन भाऊ तळेकर सर. भरत सर, मी एकच बोलेल की तुम्हाला असंच चमकायचं असेल येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचं रजिस्टर करा. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग तुम्ही खेळा. जर असंच तुम्हाला चमकायचं असेल, जर तुम्ही प्रसिद्ध झालात तिकडे, जर तुम्ही सिद्ध झालात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग मध्ये की तुम्ही प्रसिद्ध झाला म्हणून समजून जा. आणि तुमच्या माहितीसाठी आपण पाहिलं तर नोव्हेंबर मध्ये ती स्पर्धा येते. काय खेळ राहिलाय दोघांचा आणि एक अप्रतिम स्पर्धा. 101 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. आघाडीचे 2 बॅटर 101 धावा, 101 रुपयाची तुम्ही देणगी देता. आता 101 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत या स्पर्धेमध्ये, जिथे अगदी दर्जेदार आणि दैदिप्यमान आयोजनाच्या सोहळ्यामध्ये सेमी फायनल नंबर सेकंडचा आपण ठराव पाहत आहे. कॉमर्स परिवार हा संघ ऑलरेडी कालच्या दिवसात मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती षटक नंबर पहिलं विवेक शिबेकर. पहिला बॉल पॉवर प्लेचा षटकाचा पहिला बॉल इथे घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल तिथे डॉट बॉल आलाय. सुरुवात तर जबरदस्त केली आहे विवेक शिबेकरने.
थोडी स्टोर प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. 101 धावा चेस करायच्या असतील त्या चेस केल्या जाऊ शकतात. तुमच्यामध्ये ताकद, तुमच्यामध्ये क्षमता, तुमच्यामध्ये पॉवर. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय बॉल, सेन्सेबल ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केले, दुसरे प्रयत्न तिथे केला जाईल. एका बाजूला अगदी आपण पाहिलं ना पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने फेकी केली गेली, अगदी लेफ्ट अँगल मधून राईट अँगलला, राईट अँगल मधून लेफ्ट अँगलला कव्हर्स बॅकअप मध्ये खेळ नव्हते, त्या सगळ्या गोष्टीचा फायदा आहे ना अगदी घेतला गेला. गोल्डन चान्स त्यांनी कदापि मिस केले नव्हते आणि त्यामुळे की काय त्या धावा बनत असताना पाहायला मिळाला. षटकार, चौकार, तुफान फटकेबाजी, चारही मुंड्याची अगदी गोलंदाजांना कार्तिक नवलेने मगाशी पहिल्या डावामध्ये गेल्या. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात. तब्बल 3 धावा, 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सिद्धेश आणि विकास मैदानामध्ये उभे राहिले असेच कुठेतरी एक मोठी पार्टनरशिप त्यांनाही करावी लागेल. या चेंडूवरती आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. थोडासा बाहेरचा चेंडू फटका तर खेळून काढला. लॉंग ऑफला आहे खेळाडू, चेंडू गॅदर करेल, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि मी एकच सांगेल की ज्या पद्धतीने सूरज आमच्या सोबत जोडले गेले तर तुम्ही मोठा रेकॉर्ड केला 101. हा मोठा रेकॉर्ड तोडला तर नाव मोठं होईल. जर मोठे रेकॉर्ड तोडले जातील तर चर्चा होईल. आणि हा एक मोठी संधी आहे संघर्ष 11 टीमला. मोठा रेकॉर्ड आहे या स्पर्धेचा, तो तोडला की आणखीन नाव मोठं होईल. होय निश्चित. आपण किरण सर अनेक वेळेला म्हणतो ना की रेकॉर्ड हे नेहमी ब्रेक करण्यासाठी असतात. जे ब्रेक केले जात नाही ते कसले रेकॉर्ड. या वेळेला बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावा चौकारांनी तिथे त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 8 धावा. कोण कोणाची वाट मैदानाच्या आतमध्ये लावणार. 101 धावा जर का चेस केला गेला तर सर्वाधिक रेकॉर्ड होऊ शकतो किरण सर. चमत्कार झाला ना 101 धावेचा, इथून उठून नमस्कार करावा लागेल. चमत्कार झाला तर नमस्कार जरूर, कारण की प्रत्येक ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट 21 आहे. म्हणजे तुला षटकार चौकाराची परिभाषा बोलायची आहे. लॉफ केला जातोय, उचललाय, अंपायर अक्षरशः पाहत आहे चेंडू गेलाय कुठे. आणि अखेरीस आपण पाहिलं तर बऱ्याच अडचणी मी सकाळपासून उल्लेख करतोय. चेंडू निघून जाईल असं तुम्हाला वाटेल पण अजिबात नाही. अडचणी तिथे आहेत, नैसर्गिक अडचणी तिथे आहेत, झाड तिथे आहेत. चेंडू पांदीवरती अडकला, खाली पडला आणि अगदी 2 धावा टीमची टोटल 10 वरती जाऊन पोहोचली आहे. होय निश्चित. एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर अशी सिच्युएशन आहे ना किरण सर गतवर्षी पाहायला मिळाली होती. त्या खुल्या गटातील खेळाडू वर्ग या स्पर्धेमध्ये येत असताना गतवर्षी 1 बॉल 7 धावा करायच्या होत्या. तदनंतर केतन मात्रेने मारलेला तो स्ट्रोक आणि काहीतरी नैसर्गिक अर्थ बिघाड झाला होता. अगदी चर्चेचा विषय ती देखील मॅच गतवर्षीची राहिली होती. अगदी बरोबर. संपूर्ण मी म्हणेल की महाराष्ट्रभर चर्चा त्या फटक्याची झाली होती. थोडासा बाहेर ठेवला जातो, थोडासा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. प्रेक्षक तू पाहतोय हळूहळू जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक थांबतोय. जिथे जमेल तिथे प्रेक्षकांनी स्वतःची जागा बनवली आहे. थोडंसं आपण पाहिलं तर काही झाडाखाली आहेत, काही स्वतःला अगदी मी म्हणेल की जिथून चांगला व्ह्यू भेटतोय तिथे प्रेक्षक थांबलेत. काही प्रेक्षक अगदी फलंदाजाचे मी म्हणेल की अँगल चांगल्या पद्धतीने दिसेल अशा पद्धतीने प्रेक्षक थांबलेत. हे प्रेम प्रेक्षकांचं आहे आणि नेहमी प्रेक्षकांचं प्रेम 7 बंगलोर स्पोर्ट्स असोसिएशनला SBSA कप 2026 या स्पर्धेला भेटत राहिलं. या मैदानाला इथल्या खेळाडूला आपले खेळाडू मोठे करूयात आणि आपल्या विभागाचं नाव मोठं करूयात. यासाठी प्रेक्षक मैदानामध्ये जमला जातोय. हाही फटका चांगला खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू आपण पाहिलं तर दणदण करत दाखल होतोय. अंपायरने कळवलंय धावा फक्त 2 आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. थोडंसं आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा ड्रामा मी बोलू शकतो. 13 धावा चेंडू मैदानामध्ये आपण पोहोचूयात. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचल्या जातात. प्रति ओव्हर मागे तुला 21 करायचे आणि जर आता 13 केले तर 21 वरून प्रति ओव्हर मागे आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आता जाऊन पोहोचलाय 22 वरती. एक ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल. एक ओव्हर मागे जसे डॉट येतील तसा दबाव वाढत जाईल आणि दबाव जो वाढला तर प्रेशर कुकरची पण सिट्टी वाजते. निश्चित. एका बाजूला अगदी आपण पाहिलं ना इतक्या मोठा धाबा तुम्हाला चेस करायचा असेल तर चौकार आणि षटकार ठोकावे लागतील. सिंगल आणि डबल वरती आहे ना आता तुम्हाला जास्तीचा भर देऊन चालणार नाहीये. त्या धावा तुम्हाला काउंट आता करायचंच नाहीयेत कारण का चौकार आणि षटकार हेच तुम्हाला आता इथून पुढे काउंट करायचे आहेत. 4 षटकांचा खेळ शेष आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. म्हणजे सर काय अगदी आपण पाहिलं किरण सर इथून पुढे 24 बॉल मध्ये 88 धावा चेस करायच्या आहेत.
येस प्रेक्षक वर्ग दाखवला जातो अगदी आमच्या कॅमेरा बॅनच्या माध्यमातून स्क्रीनवरती तुम्ही हा प्रेक्षक वर्ग दाखवला जातो. भरपूर प्रेम यांचं आहे. प्रेक्षक राजा वर्ग, मायबाप राजा वर्ग, तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे दादा हो, तुम्ही आहात म्हणून खेळाडूंना खेळूसं वाटतं, तुम्ही आहात म्हणून समालोचन करूसं वाटतं आणि तुम्ही आहात म्हणून क्रिकेट आहे, तुम्ही तर सर्व काही आहात या स्पर्धेचे. थँक्यू सो मच. सर्व प्रेक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. रविवारचा दिवस आहे, टीव्हीचा रिमोट घरी ठेवलेत, मोबाईल खिशामध्ये शांत क्रिकेटच्या मैदानाकडे आलेत. क्रिकेटचं एकमेव मैदान असं आहे की तुला असलेलं सगळं टेन्शन तू विसरून जाशील. आयुष्यामध्ये काय टेन्शन आलं असेल तर क्रिकेटच्या मैदानामध्ये ये, मैदानामध्ये बस, सगळं टेन्शन विसरून जातील, आपले EMI सगळे विसरून जातील आणि सगळा लोड या मैदानामध्ये तुझा क्रिकेटच्या मैदानामध्ये सोडून देशील. असा प्रेक्षक राजा वर्ग या क्रिकेटसाठी त्यांनी वेळ दिलाय, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. अप्रतिम स्पर्धा सध्या फायनल मॅच मध्ये कोण जाईल आणि कोण कॉमर्स परिवारच्या टीम सोबत दोन हात करेल यासाठी ही लढाई आहे. संघर्ष 11 की लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन चॅलेंज बॉईज यामध्ये आपण थांबलोय थोडासा. निश्चित एका बाजूला तुम्ही चर्चा करत होतात प्रेक्षक वर्गाची, प्रेक्षक रसिक मायबाप जिथे अगदी दुपारच्या सत्रामधून रखरख जेवणामध्ये या स्पर्धेसाठी दाखल झालाय. प्रेक्षक आहात म्हणून या स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक गर्दी आणि क्रिकेटसाठी गर्दी या आतोनात अगदी सातत्यपूर्ण या विभागामध्ये पाहायला मिळते. किरण सर, भरपूर प्रेम भेटलं गेलंय, भरपूर प्रेम क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या मैदानाला भेटलं गेलं. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर ऍड होत्या. संघाची धावसंख्या एक पाऊल थोडीशी पुढे जाते. 14 धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या मात्र आपण पाहिलं तर पोहोचली जाते. 14 ऑन स्कोर कार्ड आणि सध्या आपण पाहिलं तर बराच मोठा प्रवास करायचा. आणि मगाशी बरोबर उल्लेख केला तुम्ही की एक्के दुक्के से काम नाही चलेगा. सिंगल डबल न फक्त टीमचं कर्ज कमी होईल, फिटणार नाहीये. लॉफ्ट केलाय, फटका तर चांगला खेळलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, दूरी रही अधुरी. टीमचा कॅप्टन विकास आउट. असतील इतक्या मोठा धावा चेस करायचा तरी कसा, चौकार षटकार मारल्याशिवाय हरकत नाहीये. ती ताकद, ती टायमिंग, ते प्रॉपर कनेक्शन, या साऱ्या गोष्टी आहेत ना अगदी कुठे ना कुठेतरी प्रत्येक फलंदाजाला आता त्याच्या मनामध्ये घर करून देणाऱ्या असतील. 14 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. एक विकेट आली आहे. सेमीफायनल नंबर सेकंड आपण पाहतात. सेकंड इनिंगचा खेळ जिथे 101 धावां चेस करायच्या आहेत आणि यानंतर अंतिम मेगा फायनल. या बेला मात्र संदेश तिथे पहिलाच बॉल, संदेशच्या बॅट मधून तिथे पहिला बॉल मध्ये चौकार येत असताना पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस बॉल होता, त्यावरती फुलटॉस वसूल केलाय संदेशने. चांगला फटका खेळून काढला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती वाईट आला, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर एक चांगला वार केला. ओ हो 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 पलटवार गोलंदाजानंही केला. अंबिकाचे गुरु के चेले नाहीये जनाब. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा चेंडू ज्या पद्धतीने हाताला गेला, इसका जवाब देंगे पत्थर से, फोर का जवाब देंगे विकेट से. अप्रतिम उत्तर दिले. आरेला कार मी म्हणेल की शाळेमध्ये शिकलो एव्हरी ऍक्शन इज रिॲक्शन, ऍक्शनला रिॲक्शन दाखवली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थोडीशी टीम शांत आहे. संघर्ष मात्र काय बोलशील ज्या पद्धतीने संपूर्ण ज्या पद्धतीने विवेक मी म्हणेल की चमकला, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये कार्तिक चमकला. ही खरी संधी आहे का महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026 ज्या पद्धतीने एक नोव्हेंबर मध्ये आपण पाहिलं तर एक मोठी स्पर्धा येते, सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा. 51 लाख रुपयाचं फर्स्ट प्राइज, 31 लाख रुपयाचं सेकंड प्राइज. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिली तर अगदी
कार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी आपण पाहिलं तर 1-1 लाख रुपयाचं प्राइज. आणि या सगळ्या खेळाडूंनी ते फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे का, तिथे जर सिद्ध झालं तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. आणि तुमच्यासोबत अगदी सपोर्ट करण्यासाठी मी नक्की उल्लेख करेल, अगदी भरतजी लोहार सर आहेत, ऋषी सर आहेत, आणि असिस्टंट कोच म्हणून आपण पाहिले तर सचिन भाऊ तळेकर आहेत, सर आहेत. या सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला नेहमी राहील. आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026 ही स्पर्धा थोड्या दिवसामध्ये येते. लॉफ केलाय फुल टॉस चेंडू, अगदी आपण पाहिले तर जास्त काही भेटणार नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर 4 धावेनं वाढेल. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या थोडीशी 22 वरती जाऊन पोहोचली. या मॅचचा आनंद मी म्हणेल की सध्या मात्र व्यासपीठावरून घेत आहेत आमचे संपूर्ण मान्यवर. त्यामध्ये मी खास करून उल्लेख करेल आमचे मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष, जे आपण पाहिले तर उत्तर भारतीय प्रकोष्ठचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ॲडव्होकेट आपण पाहिले तर अभिनीश तीर्थराज सिंह सर सध्या आपण पाहिले तर व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत. एक मोठी उपस्थिती या सोहळ्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं आपला संपूर्ण वेळ त्यांनी आज या स्पर्धेसाठी आपण पाहिजे, थोडासा वेळ या स्पर्धेसाठी सचिन भाऊ असतील, जितेंद्र कदम सर असतील, अतुल सर असतील, संपूर्ण कमिटीला शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेसाठी. त्यांचा मित्रमंडळ संपूर्ण आपण पाहिली तर त्यांच्यासोबत असलेला मित्र परिवार ते देखील या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत. आणि खूप छान व्यासपीठाला शोभा आली आहे. हे मान्यवर आहेत ते खूप महत्वाचे आहेत. या मान्यवरांमुळे स्पर्धेला शोभा येते, व्यासपीठाला शोभा येते, कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा येते. आणि आमच्या वेळेतला वेळ आम्ही तुमच्यासाठी काढला, यासाठी खऱ्या अर्थानं मान्यवरांचा आभार व्यक्त यासाठी. कारण की SBSA कप 2026 आज फायनल डे मध्ये आपण पाहिलं तर ते उपस्थित राहिलेत. आणि त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला 4 चांद लागलेत. खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलंय. म्हणूनच की काय, या समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन आपण पाहिलं तर त्यांच्या सौभाग्यवती यंदाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांचं कार्य हे जनतेच्या माध्यमातून दाखवलं गेलं. आज संपूर्ण मान्यवर अगदी आमच्या बबन जाधव साहेब देखील या सोहळ्यासाठी आपण पाहिले तर अगदी व्यासपीठावरती उपस्थित आहे. टीमची टोटल सध्या मात्र घेऊन येतो 24 धावसंख्या. आणि ओव्हर क्रमांक 2चा खेळ नुकताच संपलाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालाय कार्तिक. मॅच थोडीशी लांब दिसून येते, म्हणून इतर सगळ्या गोष्टींची चर्चा सध्या मात्र चालू आहे. अगदी एका बाजूला ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीची दखल अगदी द्यावी लागेल, जिथे व्हॉलेंटियर्स अगदी चांगल्या चोखरीत्या आपली कामगिरी पार पडताना पाहायला मिळतात. अमितजी बेल सर अगदी आपण त्यांना देखील पाहतोय, अतुलजी कापसे सर त्यांना देखील आपण पाहतोय, तानाजी सुतार सर त्यांना देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, जिथे अगदी गणेश सर आणि असे विविध अगदी या स्पर्धेमधून येत असताना व्हॉलेंटियरची भूमिका या स्पर्धेमधून त्यांच्याही माध्यमातून आपण पार पाडतोय. चंदनजी रॉय, अब्दुलजी राशीद, जय आणि मोनिश यांना देखील आपण पाहतोय. कारण का या सगळ्याच्या पाठीमागे खारीचा वाटा असेल ना, तर तो या व्यक्तींचा आहे. किरण सर एका बाजूला अगदी आपण पाहतोय या संपूर्ण सामने. मगाशी अध्यक्ष सचिनजी तळेकर साहेब त्यांनी देखील म्हटलं की ह्या स्पर्धा ज्या काही पार पाडतात त्याच्या मागे, माझ्या पाठीमागे देखील अनेकांचा हातखंडा आहे. सहमत आहे तुमच्या मताशी. यावेळी देखील टीमची टोटल आपण पाहिली तर या चौकारांना जाऊन पोहोचते अगदी 29 या धावसंख्येवरती. सचिन भाऊ तळेकर असतील किंवा जितूदादा असतील, यांनी एकच गोष्ट सांगितली की इथला खेळाडू मोठा व्हावा, हा खेळाडू 7 समुद्र पार खेळण्यासाठी जावा. कारण की इथला खेळाडू मोठा झाला की ऑब्विसली या विभागाचं नाव मोठं होईल, 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचं नाव मोठं होईल. खेळाडू बनवणारी फॅक्टरी आहे मी म्हणेल की 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन. आणि आणखीन एक विकेट सध्या आपण पाहिलं तर अगदी माघारी जाते. थोडीशी मॅच मी म्हणेल की थोडीशी मॅच आपण पाहिली तर वन साइड थोडीशी बघायला भेटते. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 29 धावा, 101 चेस करायचे, 29 बनल्यात. तिसऱ्या षटकातले उर्वरित काही बॉलचा खेळ शेष आहे. अर्थात 3 बॉल कंप्लीट झाले, 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय अमित याला आपण पाहतोय, जिथे अगदी या सेकंड सेमीफायनल नंतर अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची जिथे अगदी आपण पाहणार आहोत. या स्पर्धेतील रोख रक्कम कॅश प्राइज 1,11,111 आणि प्रथम चषक कोण पटकावणार?
या साऱ्या गोष्टीची चर्चा या एका मॅच नंतर पाहायला मिळेल आणि तदनंतर या स्पर्धेतील द्वितीय कॅश प्राइज रोख रक्कम 77,777 व आकर्षक चषक द्वितीय चषक जे आपल्याला मुख्य व्यासपीठावर समोर अगदी पाहायला मिळते. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूला आकर्षक ट्रॉफी, त्यातल्या त्यात आकर्षक बॅट आणि त्याचबरोबर रोख रक्कम कॅश प्राइज 5,000 रुपयाचं कॅश प्राइज तिथे देण्यात येईल. आणि असे वेगवेगळे कॅश प्राइज अगदी मेगा फायनल नंतर आपल्याला पाहायला मिळतील. गत वर्षीचा कालखंड अगदी आपण पाहिला होता जिथे दिल्ली, नोएडा, वेस्ट बेंगॉल, हरियाणा विभागामधून येणारे खेळाडू, बिहार या राज्यामधून देखील येणारे खेळाडू गत वर्षी या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले होते. आणि गत वर्षीचा कालखंड जे गाजवला होता पिकू पॉल या नावाची ख्याती या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळाली होती. अनेक रथी महारथी भारतातील नामांकित टेनिस क्रिकेट स्टार याच क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह तर केलाय, बॉल क्षेत्र येतात, एक धाव कंप्लीट केली आहे. स्कोर कार्ड वरती आता धावा बनल्यात तब्बल 31 धावा, 31 रन ऑन द बोर्ड. बरंच मॅच मी म्हणेल की थोडीशी लांब गेली आणि सध्या आपण भाऊंना विनंती करेल आपण महत्वाचे काही सन्मान अतिथी कक्षामध्ये करून घेऊयात. 33 धावा, 18 बॉल चा खेळ कंप्लीट झालाय. 33 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. म्हणजे यानंतर 2 षटक आणि तदनंतर केला जाईल अंतिम मेगा फायनलचा टॉस. ग्रँड फिनाले सुपर डुपर संडेचा थरार जिथे आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम मेगा फायनलची लढत, अंतिम मेगा फायनलची शर्यत या एका मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल. आणि अर्थातच कॉमर्स परिवार हा संघ कालच्या दिवसात अंतिम मेगा फायनल मध्ये त्या टीमने प्रवेश केलाय. अगदी तोही संघ वाट पाहतोय की आमच्या समोर आता कोण लढेल, कोण भिडेल, कोण खेळेल आमच्या सोबत अंतिम ग्रँड फिनाले, अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची. इथे प्रथम चषक, द्वितीय चषक, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला कॅश प्राइज आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे चषक आहे आणि प्रत्येकाला आकर्षक अशा भेटवस्तू, त्यातल्या त्यात या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक अशा थंडर स्पोर्ट्सचा आकर्षक अशा बॅट्स त्या देखील आपण पाहतोय. अप्रतिम बऱ्याच गोष्टींची चर्चा केली. मात्र हो चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. मात्र सूरज एका गोष्टीची चर्चा जरूर करेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मॅच थोडीशी एकतर्फा बघायला भेटते. यानंतर फायनल मॅचची प्रतीक्षा असेल. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आतापर्यंतच कार्य राहिले, संपूर्ण कमिटीचं, संपूर्ण टीमचं उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. लफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर फाईनला अगदी खेळाडू आहेत. 1 बाउन्स चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, तोही अगदी 2 धावेसाठी निघून जातोय. चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचा प्लीज. मी विनायक काका यांचा आभार व्यक्त करेल. त्यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. थँक्यू सो मच विनायक काका. खऱ्या अर्थानं 2 दिवस मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी राहिली आहे. चेंडू पुरवणं, सर्वांची जेवणाची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी आपण पाहिले तर त्यांच्या माध्यमातून केल्या जातात. तुझं येताना प्रवास करत असताना बॅनर बघितलं तर बिफोर आणि आफ्टर, म्हणजे आधी या मैदानाची अवस्था आणि आत्ताची मैदानाची मी म्हणेल की सुस्थिती ज्या पद्धतीने, कारण की एक वेळ होती या मैदानावरती ग्राउंड मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं खेळण्यासाठी मैदानं नाही आहेत, अवेलेबल नाही आहेत. मैदान बचाव अशा मोहीम सध्या चालू आहेत. कारण की खेळाडू जर तयार झाला नाही तर खेळ जपणार नाही आणि माणसं एकत्र येणार नाही. मात्र या मैदानाला ज्या पद्धतीने मी म्हणेल की सांभाळलंय, स्वतःच्या मी म्हणेल की लेकरासारखं या मैदानाला सांभाळलंय. या मातीच्या कणाकणानं बरेच खेळाडूंच्या मनामनापर्यंत नाती जोडलेत आणि बरेच खेळाडू या मातीनं तयार केलेत. ऊर्जा या मातीमध्ये, एक जन्म देणारी माता, दुसरी नाव देणारी माती, दोघांमध्ये फरक वेलांटीचा आहे. पण बरेच खेळाडू या मातीमध्ये घडलेत. असलम शेख जे आज आपल्यामध्ये नाहीयेत ते या मातीमधून घडले गेलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सचिन भाऊ या मातीमध्ये घडलेत. भरत लोहार सर आहेत. हे सगळे खेळाडू आपण पाहिले तर असे बरेच खेळाडू आहेत.
जे या मातीमध्ये घडलेत. पण सध्या मी कौतुक करेल संपूर्ण असोसिएशनचं, टीमचं, ज्यांनी हे मैदान सुरक्षित ठेवलंय खेळण्यासाठी. कारण की एक वेळ या मैदानावरती संपूर्ण मी म्हणेल की व्यवस्था नव्हती खेळणारी. खेळाडूंना वाटलं की मैदान वाचेल की नाही, पण आज मैदानाची व्यवस्था बघ, चांगल्या पद्धतीने संपूर्ण मैदान तयार केलं गेलं आहे. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर फायनलमध्ये दाखल कोण होईल याची चर्चा करणार आहोत. 6 चेंडू 56 धावेची गरज आहे. चेंडू पुन्हा मैदानामध्ये आपण पोहोचवणार आहोत. बरीचशी चर्चा या स्पर्धेसाठी जितेंद्र कदम सर असतील, ज्यांनी आपण पाहिलं तर खेळाडूंची भावना जपत असताना वटवृक्ष हे बी रोवलं, क्रिकेटची भावना खेळाडूंना एकत्र ठेवलं आणि आपलं आपण पाहिलं तर पोलीस कार्यरत खातं सांभाळत असताना क्रिकेटसाठी वेळ दिला. भरपूर लेजंड खेळाडू आहेत जे इथून घडले गेले. यांचं स्वप्न एकच आहे, 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचं नाव आखाती देशापर्यंत पोहोचलं पाहिजे. इथे खेळाडू मोठा झाला पाहिजे आणि फक्त खेळत बसला नाही पाहिजे. त्याच्या खेळाच्या माध्यमातून तो व्यावसायिक खेळाडू बनला पाहिजे आणि यासाठी हे माध्यम उभं केलंय. चेंडू मैदानामध्ये येतोय. चला दुसरा चेंडू मैदानामध्ये द्या. हा चेंडू कदाचित खेळण्यायोग्य नाही आहे आणि ज्याही खेळाडूंनी अजूनही महाराष्ट्र टेनिस चॅम्पियन लीगचं मी म्हणेल की फॉर्म भरलेले नाही आहे, व्यासपीठाच्या बाजूला अगदी मी म्हणेल की बॅनर आहे, जिथे स्कॅनर आहे, तुम्ही स्कॅन करून रजिस्टर करू शकता आणि त्यांच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरती देखील संपूर्ण फॉर्म्स अवेलेबल आहेत. फायनलमध्ये कोण दाखल होईल थोडंसं प्रश्नाचं उत्तर तुला भेटलं असेल, पण क्रिकेट आहे गुरु, आपण शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा आपण करू शकत नाही. 7-56 अशी मॅच सध्या चालू आहे. थोडासा बाहेरचा चेंडू राहिला एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये. बघा दिवसाची सुरुवात कशी झाली, दिवस कसा संपत आला तुलाही कळालं नसेल. ही मजा या स्पर्धेला, खेळीमेळीचं वातावरण या स्पर्धेला असतं. कॉमेंट्री बॉक्स असेल किंवा प्रत्येक जण लॉफ करण्याचा प्रयत्न. प्रत्येक ठिकाणी पैसा बघितला जात नाही, काही ठिकाणी मान सन्मान याही गोष्टी महत्वाच्या असतात. इकडे आल्यानंतर तुला मान भेटतो, सन्मान भेटतो आणि त्यात नंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फॅमिली रिस्पेक्ट तुला भेटतो आणि ही मजा या स्पर्धेला. म्हणून की काय, आम्ही नवी मुंबईवरून दाखल झालो दत्ता सर, आम्ही तू खेडवरून या स्पर्धेसाठी दाखल झाला, ही ओढ आहे आपल्या माणसांची. म्हणून तर आम्ही उल्लेख करतो की 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशननं काय कमवलं असेल तर ही सोन्यासारखी माणसं कमवलेत. अगदी सचिन भाऊ तळेकर साहेब असतील, जितेंद्र कदम सर असतील, काय कमवलं, माणसं कमवली. लॉफ करण्याचा प्रयत्न, हाही फटका, जाता जाता टीमचं कर्ज कमी करून जातो, जाता जाता टीमचा थोडंसं कर्जामध्ये हात मी टाकतो आणि जाता जाता माझा परफॉर्मन्स मी दाखवून जातो आणि तोच प्रयत्न राहिला. टीमची टोटल थोडीशी पुढे गेली आहे. 53 धाव संख्या. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. कोण असेल 1,11,000 111चा मानकरी आणि त्यामध्ये फायनल मध्ये कोणती टीम दाखल होईल. कारण की सध्या फटके तर खेळले जातात, मात्र त्यामागे आपण पाहिलं तर धावा ज्या हव्यात त्या भेटत नाहीयेत. 100-101 रुपयाची देणगी द्यायची तुम्हाला या मॅच मध्ये, म्हणजे 101 धावा करायचे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल अर्थात या मॅच मध्ये औपचारिक टचेस राहिल्यात. बाजूला चॅलेंजर बॉईज संघ इथे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ या वर्षीच्या हंगामामध्ये अर्थातच फायनल मध्ये ज्या टीमने प्रवेश केलाय त्यांचं देखील हार्दिक
हार्दिक अभिनंदन. आणि संघर्ष 11 सेमी फायनल मध्ये आपण देखील जबरदस्त परफॉर्मन्स केलात, परंतु या स्पर्धेमधून आपल्याला एक पाऊल मात्र माघारी यावं लागतंय. त्याबद्दल आपण या स्पर्धेमध्ये खेळात सहकार्य केलं त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. तर यानंतर अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. त्यातला त्यात आपण पुढील येणाऱ्या काहीच मिनिटांमध्ये या अंतिम ग्रँड फिनालेचा टॉस करणार आहोत आणि तदनंतर या मेगा फायनलला होईल सुरुवात. अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची 7 बंगलो स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित. काही महत्वाचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय भाऊ, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती आज उपस्थित उत्तर भारतीय प्रकोष्ठचे अध्यक्ष